पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मंडळी खवय्यांनो नमस्कार, सुस्वागतम, राम राम। मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या कोऱ्या करकरीत ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। प्रत्येक आठवडा वेगळ्या चवीचा, वेगळ्या प्रांताचा, तसाच हा आठवडा विदर्भाचा। तर विदर्भातून आपल्याला भेटायला, आपल्याला पदार्थ करून दाखवायला एक छानसं जोडपं इथे आलेलं आहे। त्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि पाहूयात अस्सल 100 नंबरी विदर्भातले पदार्थ। या नमस्कार। नमस्कार 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 सर। वा वा नमस्कार। तुमच्याकरता हे नागपुरीची संत्री आणलेली आहे। क्या बात आहे। हे संत्रा बर्फी सुद्धा आहे। ऑरेंज सिटी मधून तुम्ही आलेला आहात आणि जवळजवळ नागपूरच्या क्षेत्रफळा एवढं संत्र तुम्ही आणलं, याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। आधी जरा ओळख करून घेऊया। सर आपलं नाव काय? मी संजय रामभाऊ पवार, नागपूरला असतो। बर, आणि आपलं नाव? मी कविता संजय पवार। बर, आपणही नागपुरात असता? सोबतच राहतो सोबत। अच्छा, त्याच्यामुळे पत्ता एकच राहणार। बरं बरं, काय करता संजय सर आपण? माझा बेकरी इंडस्ट्रीशी रिलेटेड बिझनेस आहे। आणि आपण काय करता ताई? मी सुवती देवी झुंझुनवाला कन्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आज आमच्यासाठी काय व्हेज करणार का नॉन व्हेज करणार? मी दोनही करणार आहे। सांभारवडी आणि त्याच्यानंतर मग आपण मटण करू, मराठा मटण मसाला। हा आठवडा आहे विदर्भ स्पेशल आणि विदर्भातून खास हे पवार कुटुंबीय आपल्याकडे आलेले आहेत आणि विदर्भातला एक व्हेज आणि एक नॉन व्हेज असे अस्सल पदार्थ करणार आहेत। प्रेमाने संत्री सुद्धा आणलेली आहे नागपूरची, आनंदाचं भरतच आलेलं आहे। पण ही संत्री जरा बाजूला ठेवूया आणि वळूया पदार्थांकडे। चला, कविताताई पवार आता आपल्यासाठी पदार्थ करणार आहेत अस्सल नागपुरी। पहिला पदार्थ कोणता? सांभारवडी। सांभारवडी मला खूप आवडते। कधी तुमच्या शाळेमध्ये चीफ गेस्ट वगैरे हवे असतील तर सांगा, नक्की नक्की, आम्हाला आनंदाने यायला आवडेल। अरे वा, आम्ही आनंदाने बोलवू। मी मानधन म्हणून एक 150 सांबारवड्या घेईन। चालेल चालेल, काहीही हरकत नाही, तुम्ही फक्त हो म्हणा। नाही गंमत करतोय। ओके, सांबारवडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया, सांगा। कोथिंबीर, बेसन, अद्रक आणि लसणाचे तुकडे आणि हळद, तिखट, काळा मसाला, मोहरी, मीठ, लिंबू आणि कांदा। आणि याच्यामध्ये बाकरासाठी आपण सगळे ड्रायफ्रुट्स जे आहे ते पूर्ण सगळे ड्रायफ्रुट्स आपण बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। त्याच्यात चारोळी आणि किसमिस टाकलेला आहे आणि खोबरं पण आहे आणि थोडासा खसखस पण टाकलेला आहे। पहिल्यांदा कृती काय करायची आहे? आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊ। बरं, इकडे बाउल आहे। पवार साहेब एरवी स्वयंपाकघरात मदत करतात का? मला आवडतं त्यांना, नाही असं नाही, चालता लागेल। पण तितका वेळ नसल्यामुळे म्हणजे खूपच अगदी अडीनडीची गोष्ट असेल त्यावेळेला स्वयंपाक करून खाऊ घालू शकतो। खाऊ घालू शकतात, नाही असं नाही, पण असं सगळ्यांना वाटतं की हे बनवतात म्हणजे हे घरात स्वयंपाक करत असतील, पण हे बिलकुल चुकीचं आहे। अच्छा, बरं मला एक सांगा, तुम्ही मुख्याध्यापिका आहात, घरातली छडी हातात कोणाच्या असते? ती वेळेनुसार असते। हे काहीतरी वेगळं आहे। पण छडी घ्यायची अजूनपर्यंत म्हणजे आवश्यकता पडलेली नाहीये। ती जी शाब्दिक छडी असते ती असतेच, तर ती वेळेनुसार असते। सांबार आपण घेतला, पुढे आपण आता सांभारवडीसाठी पहिले भाकर तयार करून घ्यावू। त्याच्यासाठी याच्यात थोडंसं तेल टाकावं लागेल मला। गॅस लावून घेऊ? हो, लावून घेऊ। बघा किती लागणार आहे। बस बस बस, फक्त आपल्याला हे करून घ्यायचंय। बरोबर बरं, आपण आता हे करून घेऊया। याच्यात आपण सगळ्या ह्या ज्या वस्तू आहेत या परतून घेऊया। बरं, ओके, कांदा घेतला, आता लसूण घेऊया। याच्यामध्ये लसूण जेवढं जास्त असेल तेवढं टेस्ट चांगली, त्याची टेस्ट चांगली येते। याच्यात आल्याची पेस्ट आहे, आलं लसूणची पेस्ट आणि लसूण मिरचीचे काप केलेत ऍक्च्युअली, काप पण केले आणि थोडंसं त्याच्यात पेस्ट पण टाकली आहे। नागपूरहून तुम्ही खास या कार्यक्रमासाठी इथे आलात, तर नागपूरच्या काही सांगा ना, अजून काय काय गोष्टी आहेत? नागपूर आता भौगोलिक दृष्ट्या जर सांगायचं झालं तर नागपूरचं जे 0 माईल आहे ते 0 माईल म्हणजे आपल्या भारताचं केंद्रबिंदू, बरोबर है ना? म्हणजे एक नागपुरात एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाहून म्हणजे तुम्ही चारही बाजूनी, भारताच्या चारही बाजूनी, पूर्व, पश्चिम, दक्षिण, सेम अंतरावर आहे, त्याच्यामुळे ते 0 माईल एक खूप फेमस आहे।
तिथे जर तुम्ही नागपुरात आले तर त्या ठिकाणी एक त्यांनी मोठं संत्र्याचं एक हे केलेलं आहे. बरं, एक मिनिट हा. आता आपण त्याच्याविषयी बोलूया. पण तुम्ही हे जे कांदा आणि सगळं परतून घेतलं होतं ते सगळं कोथिंबीरीमध्ये घातलं म्हणजे सांबारमध्ये. बरं, आता काय? आता हे खोबरं वगैरे जे आपण घेतलेलं ना याला पण असं थोडं हे कच्चं आहे, तर या सारणाला आपण थोडंसं भाजून घेऊया. थोडंसं असं गरम झालं पाहिजे. ते गरम झाल्यामुळे काय होईल, आपोआपच हा जो सांबार आहे हा थोडासा मऊ होईल. बरं, आणि याला कुरकुरीतपणा आहे. कुरकुरीतपणा येईल. ठीक आहे. बरं, दरम्यान आम्ही इकडे तुमचा वेळ वाचावा म्हणून तेल तापत ठेवलेलं आहे. तेल बऱ्यापैकी तापलंय. नागपूरला एक कोर्ट म्हणून आहे, जिल्हा म्हणतात त्याला. तिथे बाजूला तिथे खाली सांबारवडी, म्हणजे ती सांबारवडी नसते ऍक्च्युअली, त्याला पाटोळी म्हणतात. अच्छा. पण ते आतमध्ये त्याचं सारण जे असतं त्याच्यामध्ये पालक, बेसन आणि याचा शेंगदाण्याचं पूड वगैरे घालून तयार करतात. त्याला सुद्धा लोक सांबारवडी म्हणतात. हे मिक्स करायचं का? हां, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट आणि थोडं लिंबू पिळून घेऊ आपण, म्हणजे त्याने अशी छान आंबट गोड चव येईल त्याला. मस्त. घ्या मग पिळून. मीठ पण टाकावं लागेल. लिंबू पिळले आपण. हां, मीठ स्वादानुसार टाकायचं जेव्हा लागेल. तिखट, हळद थोडीशी घातली आपण. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आपण दुसरीकडे एका ठिकाणी एका बाउलमध्ये बिलकुल घ्या. बघा, सांबरवडीच्या आतलं जे सारण आहे ज्याच्यावरती त्याची अस्सल चव असणार आहे, मज्जा असणार आहे, ते सांबरवडीचं सारण माझ्या हातात आहे. पण जरा मी मोह आवरतो, कारण पुढची कृती आपल्याला करायची आहे. मुख्याध्यापिका मॅडम, काय करायचं आता? आता आपण बेसनाची जी पारी तयार करतो ना वरची, त्याच्यासाठी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. बरं, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर तिखट, हळद आणि थोडंसं मोहन घालूया त्याच्यात, म्हणजे ती क्रिस्पी होईल. हां, गरम तेल. पाणी लागेल मला. देणार ना? किती लागणार तेल? बस त्याला तेल पुरे एवढं? हां, पुरेल. घ्या मिक्स करून. कारण जास्त जर घातलं तर ती पारी पण फुटते, त्याच्यामुळे जास्त नाही लागणार त्याला, थोडंसंच लागेल. बस पुरे? बस. चला, सांबरवडीसाठी लागणारं सारण आपलं झालेलं आहे तयार. बेसनाची ही जी पारी आहे ती आम्ही छान घट्टसर मळून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, सांबरवडीसाठी लागणारं पारीचं जे मिश्रण आहे तेही छान मळलेलं आहे. आता काय? आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. घ्या. आणि मग नंतर त्याला जशी आपण पुरी करतो तशी ती पुरी लाटून घेऊ. पोळपाट लागेल मला. लाटणं देऊ? लाटणार आहे. घ्या. सगळे आपल्या स्वयंपाकघरात. मुंबईला याच्या आधी कधी आला होतात? सुरू असतं, कारण नातेवाईक इथेच असल्यामुळे. मुलगा असतो त्याच्यामुळे जाणं येणं असतं. हे काय करताय? गरम तेल ह्याच्यासाठी नाही घेतलं, तेलच हवं होतं मला, पण मी ते गरम तेल घेतलं, कारण याला चिटकून आहे ना ते. याला जर चिटकलं ते तर मग आपल्याला उचलता नाही येणार ती पुरी, म्हणून मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. बरं, ठीक आहे. ह्याच्यात पाणी घालून घ्या थोडंसं. ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचे एका वाटीमध्ये. याला आपण लावायचं आहे कारण ते. बरं, एक. हा कोणता मसाला घेतलाय? हा गरम मसाला आहे. याच्यात पूर्ण तो खडा मसाला असतो ना, तो भाजून घेतात आणि मग ते दळून आणतात, म्हणजे वर्षभर चालेल असं आमच्याकडे तो बनलेला असतो. ह्याच्यात पाणी घालून? हो, थोडंसं मीठ. बघा, बसेल. थोडंसं मीठ. पाणी लागेल का अजून? नाही लागणार. आता ही पारी तयार झालेली आहे आपली. आणि हे जे असतं ना, पेस्ट असते ना, ही पेस्ट याला लावायची अशी. जो तुम्ही मराठा मसाला जो घेऊन आलाय ना, त्यांनी एक चव पण येते त्याला. आणि हा जो सांबार आहे, कोथिंबीर आहे, ती त्याला बरोबर चिटकते. त्याच्यामुळे म्हणून मग ती पेस्ट त्याला लावायची. आणि त्याच्यानंतर मग हा जो मसाला आहे तो ह्याच्यात भरायचा.
सारण जे आहे ते सारण ह्याच्यात भरायचं. बाकर पण म्हणतात याला, बाकर सारण. आणि मग नंतर याला थोडंसं पाणी लागेल मला. सांबार वडी म्हणजे एक दिवसभराचा प्रोग्राम असतो. असं चिटकवून घ्यायचं त्याला, म्हणजे ती याच्या तेलात फुटणार नाही. मस्त. या सगळ्यात तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर जेवढं महत्वाचं हे सारण आहे सांबारचं म्हणजे कोथिंबीरचं केलेलं, तेवढंच महत्वाचं हा जो खडा मसाला आपण पावडर करून त्याला लावलाय त्या पुरीला, तोही महत्वाचा आहे. कारण या मसाल्यामुळे आणि या सारणामुळे सांबार वडीला चव येणार आहे. तेल तापलेलं आहे, ताबडतोब तळा तुम्ही, मागे पुढे बघूच नका आता. याच्यात खूप जण याला वाफवून पण घेतात. म्हणजे एखाद्या स्टीमर मध्ये त्याला जर वाफवून घेतलं तर त्याला तेल कमी लागतं. आपण आता एक काम करूया, अशा 1 2 3 4 8 10 15 20 सांबार वड्या तळून घेऊया. तोपर्यंत ही एक तयार होईपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन सांबार वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता सांबार वडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कांदा, आलं लसणाचे तुकडे हे सगळं नीट परतून घेऊन बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत घालावं. तसंच चारोळी, बेदाणे, खोबरं, खसखस आणि इतर सुक्या मेव्याचे बारीक तुकडे देखील पॅनमध्ये थोडेसे परतून घ्यावे आणि कोथिंबीरीत मिसळावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस घालावा आणि सगळं नीट एकत्र एकजीव करून घ्यावं. सांबार वडीतील सारण तयार आहे. आता बेसनची पारी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडंसं मोहन म्हणजेच गरम तेल घालावं. त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. त्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर ते लाटून त्याची पारी तयार करावी. काळ्या मसाल्याची किंवा मराठा मसाल्याची पाणी घालून केलेली पेस्ट पारीवर पसरून घ्यावी. त्यानंतर कोथिंबीरीचं तयार सारण त्यावर घालावं. नंतर पारीच्या कडांना पाणी लावून पारी चौकोनी आकारात व्यवस्थित बंद करून घ्यावी आणि गरम तेलात डीप फ्राय करून घ्यावी. चमचमीत आणि खुसखुशीत सांबार वडी तयार आहे. नागपुरी स्पेशल, विदर्भ स्पेशल सांबार वड्या तयार होऊन राहिल्या ना, माझ्या हातात आहे ना. मी ते थोड्या वेळाने खाणार, जरा मोह आवरतो. पण आपण आधी पुढचा पदार्थ करूया. बिलकुल. काय पवार साहेब? बिलकुल बिलकुल चालेल. पुढचा पदार्थ काय? त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मराठा मटण मसाला. मराठा मटण मसालासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. त्याच्यासाठी आपल्याला मटण लागेल, कांदा, टमाटर, लसूण, मिरची, आलं लसूणची पेस्ट ऑलरेडी थोडीशी करून ठेवलेली आहे, गरम मसाला, तिखट, मीठ, हळद, तेजपान आणि थोडीशी कोथिंबीर. आपण याच्यामध्ये मिक्स करताना आपला जो मसाला आहे त्याच्यासाठी लागेल आणि खोबरं. ठीक आहे. आता हा जो मसाला आहे हा मराठा मसाला आहे. हा मराठा मसाला आहे, जो तुम्ही मगाशी मला गिफ्ट दिला. पण हा घरी तयार करायचा असेल तर काय करायचं? घरी तयार करायचं असेल, आता वास्तविक पाहता माझी जाऊ आहे, जाऊच ते त्याचं काम करते. तर ती घरी मसाला करते आणि म्हणजे सप्लाय पण करते. बरोबर आहे. हा जो जाऊ तुमच्यासाठी करते, आम्ही कसं करायचं? नाही, सगळ्यांसाठी करते ती, सगळ्यांसाठी करते. थोडक्यात त्या रेसिपी सांगा ना, व्यवसाय वाढवत आहे. आम्ही कसा करू हा घरी हे सांगा ना. हे आपले गरम मसाले असतात ना, ते सगळे गरम मसाले असतात. त्याचं प्रमाण असतं एक विशिष्ट. जसं 1 किलो धण्याला 10 ग्राम बाकीचे सगळे जे इंग्रेडियंट्स आहेत, खडा मसाला, जसं कलमी आहे, विलायची आहे, शहाजिरं आहे, जिरं आहे, ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आणि त्या अगदी मंद आचेवर भाजून घ्यायच्या आणि नंतर मग ते सगळं एकत्र दळून आणायचं. ठीक आहे. असा तयार झालेला आहे तो मराठा मसाला, जो त्यांचा खास आहे, घरचा आहे. तुम्ही तुमच्या घरी करून पहा. ओके. आता हा पदार्थ आहे, साहित्य पाहिलंय, कृती पहिल्यांदा काय? आता आपण याच्यासाठी ना पहिल्यांदा हे जे मटण आहे त्या मटणला आपण मॅरिनेट करून घेऊ. त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू. बरं. आणि हळद, मीठ, लाल तिखट, थोडासा काळा मसाला पण ह्याच्यात घालायचा, जो तुमचा घरचा आहे, फेमस आहे, जाऊबाईंनी केलेला. त्याची रेसिपी तुम्ही आम्हाला सांगितलीत पण सांगितली नाही. नाही, मी जे सांगितलं. नागपूरच्या लोकांची हुशारी तुम्ही मला नका सांगू. बापरे, नाही असं काही नाही. 7 वर्ष नागपूरची लोक कसे हुशार आहेत ते पाहतोय. अच्छा, तुमचं सासरच आहे ना ते. नका त्या विषयाला हात घालू.
ज्वलंत विषय. ज्वलंत. आता हे असं तयार झालेलं असतं ना, मग याला काय करायचं, एका कुकरमध्ये थोडंसं तेल घालून हे पूर्ण व्यवस्थित छान बॉईल करून घ्यायचं. उकड काढून घ्यायची त्याची. म्हणजे तेल गरम करायचं का साधं? नाही, आता नाही, आपण आता उकड सरळ घेऊन घेऊया. ठीक आहे ना. द्या. मराठा मटण मसाला आपण करतोय, त्यासाठी लागणारे जे मटण आहे ते छान मॅरिनेट करून घेऊया आणि त्याला बॉईल करून घेऊया, उकळून घेऊया, शिजवून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मॅरिनेट करून बॉईल केलेलं मटण आपल्या समोर आहे आता, बरोबर? ठीक आहे. आता पुढे आता आपण जी पेस्ट असते याच्यासाठी, भाजीसाठी लागणारी ती पेस्ट तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण कांदा जो कापलेला आहे तो कापलेला कांदा आपण परतून घेऊया थोडंसं तेल घालून. असा लालसर परतून घेतल्यानंतर असा परतलेला असला की कसं होतं, आपण जेव्हा तेलात तो करतो नंतर पेस्ट जेव्हा आपण करतो त्यावेळेला हा परतलेला असला की तो चांगला शिजलेला असतो, त्याच्यामुळे जास्त त्याला शिजवावं लागत नाही. ठीक आहे. काढू त्याच्यामध्ये अजून काही ऍड नाही करायचं? नाही, करू ना आपण, हे पहिले काढून घेऊ. बरं. हे सगळं एकत्रच परतलं असतं तरी चाललं असतं ना? नाही, याला थोडं जास्त परतावं लागतं ना. आणि लसूण आणि आलं जे आहे त्याला परतायची गरज नाही आपल्याला, म्हणून मग आपण ते नाही परतू. फक्त खोबरं, कारण खोबरं थोडंसं, आणि खोबरं जर आपण ह्याच्यात केलं असतं तर ते खोबरं जास्त भाजलं गेलं असतं, मग त्याची चव जाते आणि थोडंसं अशी कडवट चव येते, म्हणून मग त्याला वेगळं भाजायचं. ठीक आहे. आता वाटेल तर हे सगळं आपण एकत्र करूया आणि मग पेस्ट करूया, याची पेस्ट करून घेऊया. चला. आता आपण हे सारण तयार केलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये आपण कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि खोबरं हे सगळं टाकून आपण त्याला भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला एक पेस्ट तयार करून घेऊया. मराठा मटण मसाल्यासाठी 2-3 टप्पे आहेत, ते महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. एक आपण मटण मॅरिनेट करून घेतलं, मग ते शिजवलं. आता ही आपल्याला पेस्ट करायची आहे, ती झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. मराठा मटण मसाल्यासाठी लागणारं हे जे वाटण आहे, खोबऱ्याचं, कांद्याचं, लसणाचं, मिरचीचं, ते तयार झालेलं आहे. आणि आता पुढची कृती. तेल तापलेलं आहे, काय घालूया? आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे ना, ही पेस्ट घालूया. तेल गरम झालंय. यांच्या जेव्हा पार्ट्या होतात ना तेव्हा हे कुक असतात. अच्छा. म्हणजे हे स्वतः बनवतात आणि मित्रमंडळींना खाऊ घालतात. अरे बाप. त्याला छान अगदी तेल सुटेपर्यंत हे करायचं, परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यात आपण तिखट, हळद नाही टाकली तरी चालेल, कारण आपण जेव्हा मॅरिनेट केलं त्यावेळेला भरपूर हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला यात हळद घालायची गरज नाहीये. तिखट मात्र घालावंच लागेल, प्रश्नच नाही, कारण विदर्भाचा झटका थोडा बसला पाहिजे, झटका असलाच पाहिजे ना. समज काय काय घालायचंय ह्याच्यात? मीठ घाला. मीठ आपण ह्याच्यात घातलेलं आहे, ग्रेव्ही पुरतच मीठ घाला. तिखट भरपूर चालेल. तिखट तर बघा तुम्ही, आता मी सरळ हाताने घालतो, बिलकुल सरळ हाताने. आणि हा काळा मसाला पूर्ण लागेल, जो तुमचा मराठा मसाला. त्याला नावच मराठा मसाला दिलंय का? हा, म्हणजे मराठ्यांचा मसाला जो आहे तो फेमस आहे. तेवढा पुरे ना? हो, बस पुरे. छान. आणि आता ही जी उकड आहे ही आपण ह्याच्यात घालून घेऊया. मॅरिनेट करून उकळलेलं मटण घाला. मस्त रंग आलाय, काळा तांबडा. काय खाल तुम्ही नॉनव्हेज प्रेमियांनो? घरात भाकऱ्या असतील, गरम भात तयार असेल तर करा मराठा मटण मसाला आणि द्या दणानून. पाणी ऍड करूया. हो, थोडंसं बस. वा. चला, मराठा मटण मसाला हा पदार्थ आता उकळी आली की होईल तयार. त्याच्यावरती आम्ही कोथिंबीर घालून त्याला छान गार्निश करतो. उकळी येईपर्यंत मंडळी तुम्ही वेळ कशाला वाया घालवताय? पटकन लिहून घ्या अस्सर विदर्भातल्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता मराठा मटण मसाला तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मटण मॅरिनेट करण्यासाठी त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट, काळा मसाला किंवा मराठा मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. कुकरमध्ये हे मटण नीट शिजवून घ्यावं. आता एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा
आणि लालसर परतून घ्यावा. तो बाउलमध्ये काढून घ्यावा. मिरची आणि खोबरं देखील परतून घ्यावं आणि आधी परतून घेतलेला कांदा देखील त्यात घालावा. त्यानंतर त्यात आलं लसूण घालावं. हे सगळं एकत्र थोडंसं परतून घेऊन थंड होऊ द्यावं आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करावी. आता कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात ही कांदा खोबऱ्याची पेस्ट घालावी. तेल सुटेपर्यंत ती परतून घ्यावी. त्यात ग्रेव्ही पुरतं चवीनुसार मीठ, लाल तिखट, मराठा मसाला घालावा आणि थोडंसं परतून घेऊन त्यात आधीच शिजवून घेतलेलं मटण घालावं. झाकून एक उकळी येऊ द्यावी. झणझणीत मराठा मटण मसाला तयार आहे. विदर्भ स्पेशल आपला हा आठवडा चालू आहे आणि आजच्या भागात अस्सल विदर्भातले पदार्थ दाखवण्यासाठी नागपूरहून कविताजी पवार आणि त्यांचे पती संजयजी पवार इथे आले आणि बहार मज्जा आली. खूप छान वाटलं कारण 2 अस्सल विदर्भातले नागपुरी पदार्थ तुम्ही केले. एक मराठा मटण मसाला आणि दुसरी सांबर वडी. अप्रतिम. खरं तर काय हे पदार्थ न ह्याच्यासाठी आम्ही काम करत असतो. प्रेक्षकांना हे पदार्थ आवडतात, घराघरात ते पाहतात, करून पाहतात आणि पोट भरण्यासारखा दुसरा आनंद नाही. कारण त्याच्यानंतर जे आपल्या मनातून हे निघतं त्या तृप्तीसाठी सगळं चाललेलं आहे. हो की नाही? हे पदार्थ तुम्ही आज आमच्यासाठी केलेत. इतक्या लांबून आलात, नागपूरहून आलात, विदर्भातले पदार्थ दाखवले म्हणून झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू. हे एक ॲप्रन घ्या, साहेबांच्या गळ्यात घाला. वा, अप्रतिम दिसताय, छान दिसताय. आता हे पदार्थ आपण चाखूया, पण त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला जर स्वयंपाक करताना काही अडचणी असतील, काही शंका असतील तर आपल्यासोबत गुरुवारी आणि शुक्रवारी मधुराजी असतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. तर तुमच्या शंका आम्हाला नक्की विचारा. ओके, चला आता आपण प्रेक्षकांना टाटा करूया आणि पदार्थ फस्त करूया. आम्ही करतो पदार्थ फस्त, तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरती याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.